मराठी माणसाने कधी कोणाला सपोर्ट केलाय का? भारताच्या युवांची अभिव्यक्ती नाहीये. आत्ताही गर्वाने मराठी माणसाने बोलायला पाहिजे की आपला माणूस आहे, आपला मराठी माणूस आहे, ह्याला सपोर्ट करायला पाहिजे डोळे बंद करून. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. तर चॅनलचा नाव आहे महाराष्ट्राच्या, मुंबईच्या, मराठीच्या. तर आजचा आपला टॉपिक जसा आहे अभिजित दिपके. तर बाबा तुम्हाला माहिती आहे अभिजित दिपकेला पूर्ण राज्यभरातनं, पूर्ण देशाभरातनं सपोर्ट भेटतोय, पण नुसता महाराष्ट्रामधनंच अभिजित दिपकेला कमी सपोर्ट भेटतोय. असं तुम्हाला माहिती असेल, जरांगे पाटील, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, आदित्य अमित ठाकरे सर्वांनी अभिजित दिपकेला सपोर्ट केला. तरी पण मला असं वाटतं की कमी वाटतंय की मराठी माणसांचा सपोर्ट कमी भेटलाय अभिजित दिपकेला, एक मराठी माणूस असून पण. मराठी माणसाने कधी कोणाला सपोर्ट केलाय का? आपल्या माणसाची टांग खेचणारा हा मराठी माणूस. कधी पण लक्षात ठेवा, आपल्या गावा खेड्यात जावा, कुठं पण जावा, मराठी माणसाची टांग खेचतो आणि परप्रांतीयांना, बाहेरच्या लोकांना डोक्यावर ठेवतो. ह्या माणसाने अभिजित दिपकेने काय केलंय? दिल्लीच्या टक्कर राखल्याने त्यांनी. आत्ताही गर्वाने मराठी माणसाने बोलायला पाहिजे की आपला माणूस आहे, आपला मराठी माणूस आहे, ह्याला सपोर्ट करायला पाहिजे डोळे बंद करून. तरीही लोक सपोर्ट भेटत नाही, बाहेरच्या लोकांनी सपोर्ट करतात ह्याला. मग सपोर्ट द्यायला पाहिजे ह्याला, कारण की ह्यानी कोणाच्या नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये एज्युकेशन सिस्टम बघा तुम्ही केवढा महाग आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये करप्शन बघा कितीतरी आहे. तो माणूस त्या एज्युकेशन सिस्टम, तुम्ही आपल्या आहे ना मुलाला एज्युकेशनमध्ये टाकायला जावा, तुम्हाला समजेल फीस किती आहे. अहो माणूस पूर्ण निचडून जातो महाराष्ट्रामध्ये. आता मुंबईसारखं आहे, यांची राजधानी, आपल्या मराठ्यांची राजधानी आहे मुंबई, महाराष्ट्र यांच्या आहे, मराठ्यांच्या. पूर्ण निचडतो माणूस. सकाळ संध्याकाळ जातो काम करून, रात्री येतो थकून बघून, त्या मुलाचे एज्युकेशन देतो, मुलाला हे करतं. शेवटी जाऊन तसं पेपर वगैरे लीक झाला काय, ह्यांचे पूर्ण आयुष्य पूर्ण एकदम उद्ध्वस्त होतं. ह्या मोठ्या लोकांना, ढेऱ्या लोकांना नाही समज आहे, नेत्या ह्या लोकांना, जे मराठी माणसं यांना. तो कोणासाठी आलाय? तो स्वतःसाठी नाही आलाय, तो तुमच्या आमच्यासारख्या लोकांसाठी आला आहे. कारण की मिडल क्लास गरीबच राहतोय, अमीर बनत चाललाय. एज्युकेशनमध्ये एवढी लूट करतात हे लोक. कधी मेडिकल ह्याच्यामध्ये जावा, प्रायव्हेट हॉस्पिटल वगैरे, तिथं लूट करतात. आज नाही तर उद्या तिथं पण हे फाडणार आहेत. एवढं टॅक्स नाही देऊ शकत, एवढी कमाई नाही. अरे 15-20 हजार रुपये कमवतात लोक, आपले मराठी माणसं. मराठी माणसाने एकदा विचार करायला पाहिजे. आपल्या माणसाला सपोर्ट करा तरच काय होईल. सपोर्ट नाही केला तुमचं अस्तित्व राहणार नाही. भाषासाठी तुम्ही ह्याला त्याला मारता, दादागिरी करता, भाषासाठी काहीच राहणार नाही. सपोर्ट करा त्या माणसाला, आणि आपली भाषा, आपलं राज्य, त्यांनी जे गर्व केलंय तिथं तुम्ही फुल सपोर्ट करा. कारण की आपला अभिमान वाढलाय. आता किती लोक असे बोलतात की अरे हा अभिजित दिपके मराठी आहे. कितीतरी लोक त्याला रिस्पेक्ट आहे. जैनची जी प्रजाती आहे, जी लोक आहेत, ती लोक पूर्ण सपोर्ट करणार. अरे आपण का नाही करत आपल्या माणसाला सपोर्ट? आपण आपल्या माणसाला सपोर्ट करणं गरजेचे आहे. चुकीचे नाही करत तो माणूस बरोबर करतोय.